अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान रद्द करण्यात आलंय। एअर इंडियाच्या AI-159 विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलंय। तांत्रिक बिघाडामुळे विमान रद्द करण्यात आलंय, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 रद्द करण्यात आलं। तांत्रिक बिघाडामुळे ऐनवेळी हे विमान रद्द केल्याची माहिती समोर आली आहे। विमान अपघातानंतर पहिलीच फ्लाइट लंडनला जाणार होती, मात्र ती देखील आता रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांच्याकडून। चंद्रकांत सर, आता विमान अपघातानंतर अहमदाबादवरून पहिल्यांदाच लंडनला हे विमान जाणार होतं, मात्र तेच देखील रद्द करण्यात आलंय, काय नेमकं कारण? अंकिता, हे जे विमान लंडनला जाणार होतं आणि 14 जूनला जो अपघात झाला त्यानंतर हे पहिलंच विमान लंडनकडे जाणार होतं आणि हे पहाटे 1:30च्या दरम्यान सुटणार होतं विमान। सगळे प्रवासी विमानतळावरती आले होते। त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की काही तांत्रिक बिघाडामुळे विमानाचं उड्डाण जे थोडं पुढे ढकलण्यात आलं, ते 3 वाजता उडेल असं सांगण्यात आलं। त्याच्यानंतर 3 वाजता जेव्हा पुन्हा प्रवाशांनी विचारलं तेव्हा त्यांना सांगितलं की काही तांत्रिक कारणामुळे विमानाचं उड्डाण रद्द करण्यात येत आहे आणि याच्यानंतर आता हे विमान कधी सुटेल याची काहीच माहिती प्रवाशांना देण्यात आली नाही। त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावरती मोठा गोंधळ घातला आणि एअर इंडिया प्रशासनाला जाब विचारलाय, परंतु एअर इंडियाकडून त्याबाबत अजून काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही किंवा या प्रवाशांचा पुढचा प्रवास कधी होईल याची काही माहिती देण्यात आलेली नाही। अंकिता, निश्चित सर, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय।